शहेनशाह औरंगजेबाचा मृत्यू झाला तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये भिंगार या ठिकाणी. पण मग तसं दफन औरंगाबाद म्हणजे आजच्या संभाजीनगरमध्ये खुलताबाद येथे का केलं माहिती का तुम्हाला? तर खुलताबाद हे 14व्या शतकापासून सुफींचं एक धार्मिक आणि आध्यात्मिक केंद्र होतं. तिथे झरझरी बक्ष दर्गा प्रसिद्ध आहे. दरवर्षी उरूसही भरतो आणि तिथे शेख जैनुद्दीन यांचा दर्गा आहे आणि त्या दर्गाच्या आवारात मला दफन करा, कफन शिवायच दफन करा असं औरंगजेब म्हणाला होता. कुठली खून ठेवू नका, मोकळ्या आभाळाखाली ठेवा असं तो म्हणालाय. आणि त्याप्रमाणे औरंगजेबाची कबर अगदी साधी ठेवली गेली होती. पुढे लॉर्ड कर्झन हा जो ब्रिटिश गव्हर्नर होता त्याने त्याला संगमरवरी बांधकाम केलं, संगमरवरच्या जाळ्या लावल्या आहेत आणि असं त्याला थोडं सजवलंय. हे खुलताबाद मोठं ऐतिहासिक ठिकाण आहे. इथेच औरंगजेबाचा मुलगा आझमशाह व त्याची पत्नी यांच्याही कबरी आहेत. इथेच मलिक अंबर हा जो निजामशाहीचा पेशवा होता त्याचीही कबर आहे. आणि विशेष म्हणजे पुढच्या काळातील निजामशाही त्याचा जो संस्थापक होता आसफ जाह चिनकिलुज खान त्याची कबर सुद्धा खुलताबाद येथेच आहे. त्या खुलताबादला गेलात ते सगळं पाहायला नक्की विसरू नका.